शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते, दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करणार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य. पुढली मोठी बातमी निघते, राज व उद्धव येणारी मुंबई महानगरपालिका एकत्र लढवणार, सूत्रांची माहिती. पुढली मोठी बातमी निघते, मराठवाड्यातील बीड, केज, परळी तालुक्यात मुसळधार पाऊस, खरीप पिकांना मोठा दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, सावधान, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, अतिवृष्टी होणार, नदी नाले वाहणार, पंजाब डक यांचा नवीन अंदाज. पुढली मोठी बातमी निघते, अजित पवार यांना मोठा धक्का, वसंतदादा कारखाना लिलावात, राज्य सहकारी बँकेचे 124 कोटींचे कर्ज वाऱ्यावर. पुढली मोठी बातमी निघते, मराठवाड्यात 6 महिन्यात 543 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली, मोठे आकडेवारी समोर. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ATM सेंटरमध्ये हात चालाकीने शेतकऱ्याला 47,000 लुटलं. पुढली मोठी बातमी निघते, 4 महिन्याचे डाळिंबाचे 250 रुपये उपटून फेकली, फुलंब्रीतील शेतकऱ्याचं मोठं नुकसान. पुढली मोठी बातमी निघते, ज्यांना पालकमंत्री पद घ्यायचं आहे त्यांनी घ्या, बीडमध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य. पुढली मोठी बातमी निघते, उद्यापासून पाऊस सुरू होणार, विदर्भ, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते, JP नड्डा उपराष्ट्रपती पदासाठी NDAचे अधिकृत उमेदवार, NDAच्या बैठकीत शिक्कामोर्तब. पुढली मोठी बातमी निघते, सांगली जिल्ह्यात पावसाची सर्वत्र दमदार हजेरी, खरीप पिकांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, कांदा खरेदीत आणि एकूण वजनात मोठी तफावत, नापेडचा भोंगळा कारभार समोर. पुढली मोठी बातमी निघते, रक्षाबंधन पावली, नमोचा 7वा हप्ता मध्यवर्ती खात्यावर जमा, तर शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 ऑगस्ट रोजी जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.